स्टेशनच्या हद्दीमधली ही कारवाई आहे, सदरची कारवाई. त्याच्यामध्ये आमचे डोंबिवली विभागाचे ACP सुहास हेमाडे साहेब आणि सिनियर PI संदीपन शिंदे, त्याचबरोबर नवी मुंबईचे ACP बनसोडे आणि त्यांच्याकडील अधिकारी कर्मचारी हे संयुक्तपणे ठाणे पोलीस आणि नवी मुंबई पोलीसने खुनी पलावा या ठिकाणच्या काही सोसायटीमध्ये काही नायजेरियन राहत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आज सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून ते आता दुपारीपर्यंत त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलं आहे. सदरच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आपण टोटल 24 नायजेरियन नागरिकांना त्यात ताब्यात घेतलेलं आहे. त्या 24 नायजेरियन नागरिकांपैकी 14 हे पुरुष आहेत, 6 महिला आहेत, लहान मुलं 4 आहेत आणि असे एकूण 24 नायजेरियन, त्यानंतर घाना या विविध युगांडा या विविध देशात राहणारे जे आहेत परदेशी नागरिक यांना मानपाडा पोलीस स्टेशन ताब्यात घेतलेलं आहे. या सर्वांची सध्या आता इन्क्वायरी सुरू आहे. त्याच्यामध्ये आता त्यांच्याकडे पासपोर्ट्स असलेले किंवा पासपोर्ट नसले याच्यापैकीचे जे आम्ही आत्तापर्यंत माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 7 जणांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत आणि त्यानंतर एकूण 8 जणांकडे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट, त्यामध्ये पासपोर्ट असेल किंवा विजा असेल असे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाहीत आणि त्यापैकी 9 जणांच्यावरती विविध कोर्टामध्ये केसेस चालू आहेत आणि त्यांचे 9 जणांचे पासपोर्ट जे आहेत ते कोर्टामध्ये जमा आहेत. अशा प्रकारे या सगळ्यांच्या कारवाई चालू आहे. त्याप्रमाणे एक जो नायजेरियन आहे तो वाशी पोलीस स्टेशनकडे एका गुन्ह्यामध्ये NDPS गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असल्यामुळे नवी मुंबई पोलिसने त्याला ताब्यात घेतलेला आहे. अशा प्रकारे एक या खुनी पलावा भागामध्ये अशा सोसायटीमध्ये असे नायजेरियन नागरिक राहत आहेत. काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी ॲग्रीमेंट्स वगैरे बनवून त्या ठिकाणी दुसऱ्या नावाने पण राहण्याच्या बाबत लक्षात आलेली आहे. या अनुषंगाने पण आम्ही त्या जे फ्लॅटचे ओनर्स आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणार आहोत. यापूर्वी पण आपण बघाल की 2025-26मध्ये सुद्धा खुनी पलावा परिसरामधून नायजेरियन नागरिकांच्यावरती आपण NDPSच्या पण त्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि हे सुद्धा जे आरोपी आहे ह्याच्यापैकी 9 जणांच्यावरती पण यापूर्वीची NDPSची गुन्हे दाखल असल्याबाबतची माहिती आमच्यापर्यंत मिळालेली आहे. सर, मागच्या वेळी डाऊनटाऊन या सोसायटीमधील आरोपींना अटक करण्यात आली होती आणि ड्रग्ज पकडले गेले होते 2-4 कोटीचे. बरोबर. आता आपण जे सोसायटी जे आहेत खुनी पलावा, डाऊनटाऊन असेल, क्राऊन तळोजा असेल, असे विविध सोसायटीमधले सगळे हे नागरिक जे आहे नायजेरियन नागरिक राहणारे यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. निश्चितपणे या ठिकाणचे जे आपण घर कोणाला भाड्याने देत आहे आणि भाड्यानंतर त्यानंतर त्या घरामध्ये राहणारा व्यक्ती कोण आहे, त्याचं कोणतं रेकॉर्ड्स आहे याबद्दलची वारंवार आपण लोकांना सूचना दिलेल्या आहे आणि त्याच्यावरती ज्यांनी पालन केलं नाही अशावरती गुन्हे पण दाखल केलेले आहेत. या कारवाईमध्ये पण असे काही जर अनियमित आढळून आले तर निश्चित त्या संबंधित फ्लॅट ओनर्स असतील किंवा याच्यामध्ये घर पुरवणारे असतील त्यांच्यावरती निश्चितपणे इव्हन एजंट्स असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात येईल. सर, कारवाई दरम्यान एक कोणतरी नायजेरियन पळ करण्याच्या तयारीत त्यांनी उडी मारली असे माहिती आम्हाला कारवाईनंतरची सदरची माहिती मिळालेली आहे की त्या ठिकाणी नायजेरियन एक महिला आणि त्या ठिकाणी उडी मारण्याचा पळून जायचा प्रयत्न केलेला आहे. त्या सदरबाबतची माहिती आम्ही अजून घेत आहोत. त्याचे नाव काय आणि कोणत्या हॉस्पिटलला ती ट्रीटमेंट घ्यायची त्याबद्दलचे आमचे तपास सुरू आहे. सर, या कारवाईमध्ये काही यांच्याकडनं काही सापडलेलं आहे का, ड्रग्स वगैरे असं काही तुमच्याकडनं? त्या हाऊस सर्चमध्ये अजूनपर्यंत आमची हाऊस सर्च त्या ठिकाणी चालू आहे आणि काही आक्षेपार्ह अजून तरी आमच्या चौकशी त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही. पण ह्यांच्या सगळ्यांच्यावरती NDPSचे यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्या यापूर्वीचं सुद्धा NDPS गुन्ह्यांचं रेकॉर्ड आहे. निश्चितपणे आमची त्या संदर्भाने हाऊस सर्च आणि इतर काही ठिकाणी पण त्यांची आमची सर्च चालू आहे. टोटल कारवाईमध्ये आपण पाहत असाल की ठाणे नवी मुंबईचे आपले 2 ACP, 25 अधिकारी आणि त्यानंतर 80 कर्मचारी, जवळ 100पेक्षाही जास्त अधिकारी कर्मचारी या संपूर्ण कोम्बिंग ऑपरेशनमध्ये होते आणि एक ही जॉईंट कारवाई जी आहे नवी मुंबई पोलीस आणि ठाणे पोलीस यांनी केलेली आहे.